ही समस्या तुमची का आली, हा. ही नाही आली पाहिजे, कारण ही आपल्याकडे येतच नाही. हो मग जर आपल्याकडे येत नाही तरी पण तुमच्याकडे जर आली असेल. हा. हे 2023 7 जुलै 23 ला केली. 23, 24 आणि हा 25. मग एवढी स्लो. निघाला. 3.5 टन पर्यंत माल निघाला आपला. मागच्या वर्षी का? हा, मागच्या वर्षी एकच वर्ष, बरं. पहिलंच वर्ष होतं ना. आपण पूर्ण डोस वापरतो पण तडा कमी वापरतो. थोडं म्हणजे त्याला हा. आता हे वर्ष जास्त वाढवणार. आता हे जे काय आहे ते तुम्हाला मी थोडंसं स्पष्ट करून सांग. हा. पहिली गोष्ट महत्वाची, याच्यामध्ये स्टोरेज भरपूर आहे का नाही? याला बर्निंग आहे का? नाही. ज्याच्यामध्ये स्टोरेज आहे त्याला बर्निंग नाही होणार. बर्निंग कुठे होतं? ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण पाण्याचं, जास्त हा. तिथे. इकडं दगडांचं प्रमाण जास्त आहे ना इकडं. हा मुरमाडी जमीन तिकडे कशी आहे? तिकडे काळे आहे आपले. म्हणजे जास्त काळी आहे. हो. मेन गोष्ट काय राहती, ड्रॅगन बरोबर जर खेळायचं तर सगळ्यात मेन खेळ पाण्याचा पाणी. आणि पोषण. हो. ड्रॅगनमध्ये 2 चाक, एक चाक म्हणजे खत व्यवस्थापन आणि दुसरं पाणी व्यवस्थापन. हे 2 गोष्टी तुम्हाला जर जमल्या तर तुम्ही कुठल्याही मातीमध्ये ड्रॅगन काय करणार? पिकू सक्सेसफुल शकतो. करणार. हो. की याच्यामध्ये तुम्हाला मल्चिंग करणं एक महत्त्वाची गरज आहे. पाचट करा, काय तुमच्याकडे उपलब्ध असेल त्याप्रमाणे करा. सनबर्निंग व्हायला तुमची मुळी तापणं हे एक पण कारणीभूत आहे. हे रत्रीचं हे असं हे होतं ना, सुप्त आवश्यक जातं का? नाही, काय प्रॉब्लेम नाही. प्रत्येक पिकाचं आहे ना काय असतं, आता याचं शास्त्र असं आहे. ज्या झाडाला सनबर्निंग जास्त आहे त्याला हाताने ड्रेंचिंग करा. 100 ml करून टाकायच्या झाडाला, 50 ml 100 ml. सॉइल चार्जर. हां, ज्या झाडाला जास्त इफेक्ट आहे त्याला हा हा. लगेच त्याचं बर्निंग थांबलं बघा. चालतं. SCT वैदिक पहिल्यांदा माती स्वच्छ करतं, पिकावर काहीच करीत नाही. पहिलं काय करतं? किती प्रमाणे असं? हे थोडं म्हणजे आपलं 5-10%. 5-10%. तिकडे कमी आहे, पण हे थोडं इकडल्या साईडला जास्त झाले. तुम्ही आता फवारणी कसली केली याला? आता ह्याला सिलिकॉन ते आपलं सनबर्निंग केवलिन? नाही का, केविलिंग घेतली होती, पण ते नंतर ते सर म्हणले ते ह्याची काही गरज नाही, आपण मग ते LSQ केले आणि शिलाजीत खालून दिली आता शुक्रवारी. हे हा जो भाग आहे सगळा प्युअर बर्निंग आहे, बरोबर ना? राईट. हे बाई इथपर्यंत बाई याचं मागे सड पसरलं आहे ना, बरोबर ना? सड आहे खरी. आपण त्याला बर्निंग म्हणतो, पण ही काय आहे? सड आहे बघा. इथून पहा, दिसतंय तुम्हाला सगळं. भाजल्यावर कसं होतं तसं दिसतंय, बरोबर आहे ना? आता हे का होतं याचं तुम्हाला मी उत्तर सांगतो. कसं राहतं, मी मगाशी विषय काढला की विद्यार्थी राहता ना, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षक राहतात आणि विद्यार्थी राहतात वर्गामध्ये. किती विद्यार्थी राहतात वर्गात? समजा 30, 40, 50, 100 पर्यंत राहतात. म्हणजे काही शिक्षकांकडे 10-15 राहतात. हो. अधिकारी आले शाळेमध्ये आणि त्यांनी काय म्हटले की तुमच्या वर्गामध्ये पोरं 40, तर मग ते 40 पोरं पैकी किती पोरं हुशार आहे? गुरुजी म्हटले 10 पोरं 1 नंबर हुशार आहे. काही पण प्रश्न विचार, सगळे उत्तर द्या. मी गुरुजी, तुम्ही विद्यार्थी, बरोबर आहे ना? आणि मग जे उरलेले 25 विद्यार्थी, 20-25 ते म्हणे ॲव्हरेज, आणि 10-12 पोरे म्हणे, 5-6 पोरे ते लईच माठी म्हणे, ते पार त्यांना किती शिकवा महाराज होडा काही बदलच नाही होत. तर म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं कोणी शिक्षक आला तर ते सुधरू शकत नाही. आलं लक्षामध्ये? कोणतीही टेक्नॉलॉजी वापरा, काही शेतकऱ्यांची बागा चांगल्या येतीच नाही.
बरोबर आहे की नाही? हो तर तसं ते अधिकारी असं म्हटले का जे मुलं हुशार आहे गुरुजी ते तुमच्यामुळं नाही, ते SCTमुळे. हा बरं, ते गुरुजीमुळं हुशार नाही हो. ते. आणि जे मुलं साधारण आहे किंवा जे मुलं अभ्यासात फार माग आहे ते मात्र तुमच्यामुळे. हा कशामुळे? तुम्हाला तुमच्या खरी मार्गदर्शनाची गरज हुशार मुलांना नाही, ते स्वतःच अभ्यास करतात. हा SCTचे व्हिडिओ पाहत्या, SCTचे ते सगळे लेख वाचत्या, व्हॉट्सअपवर सगळं पाहता आणि ते नॉलेज काय करत राहते स्वतः. घेतात मग त्यांचा काय म्हणतो आपण त्याला घरगुती क्लास राहतो, स्वतः घरी आईवडील अभ्यास घेता, असं सगळं राहतं. हो परंतु जे विद्यार्थ्यांचा कोणी अभ्यासच घेत नाही ते विद्यार्थी सर्वस्वी मास्तरवरच अवलंबून आहे. हो पण ते विद्यार्थी काय राहते अभ्यासात मागे. माघारात मग शिक्षकांनी त्यांच्यावर लक्ष दिलं पाहिजे. हो तसं जो प्लॉट खराब आहे तिथं माझी गरज आहे, हा जो चांगला आहे तिथं माझी काय गरज आहे. आलं का लक्षात? बरोबर आहे ना. आपण जास्त तिकडे इकडे तुम्ही तेच मला दाखवणार ना, पण मला समस्या काय आहे की ही समस्या तुमची का आली, हा ही नाही आली पाहिजे, कारण ही आपल्याकडे येतच नाही. हो मग जर आपल्याकडे येत नाही तरी पण तुमच्याकडे आली असेल हा तर मग तुम्ही याच्यावरती सिलिकॉनची फवारणी घेतली पण त्याला काही घंपस्तव आहे का? नाही ना. तरी पण त्याचं नुकसान ज्याला व्हायचं ते झालंच. झालंच आहे. हा. म्हणजे आपण आपलं समाधान करतो. आता मलाही सांगा पहिली गोष्ट का तुमचं नाव पत्ता सगळं सांगा आधी सगळ्या शेतकऱ्यांना. दुधाळ सिद्धेश्वर आनंदा, राहणार हिवरशिंगा, जिल्हा बीड, तालुका शिरूर, कासार. ओके, शिरूर कासार कासार तालुका. हो. मला सांगा याच्यामध्ये की तुम्ही ही जे काही लागवड केली आहे कधी केली आहे लागवड याची? हे 2023 7 जुलै 23ला केली? 23, 24 आणि हा 25. मग एवढी स्लो? ही हे तुम्हाला हा सांगितलं सर्वात हे नाही का तुम्ही म्हणला ते विद्यार्थी ते विद्यार्थी ढल विद्यार्थी. किती या क्षेत्र सगळं? सगळं 42 गुंठे आहे. अच्छा, तसं नाही, याला तुम्ही काय बेसल डोस टाकले? ह्याला आपण कृषी अमृत आणि किती बॅगा किती वेळा टाकले? ते 5 वेळा टाकले आता. 5 वेळा. कृषी अमृत किती पहिल्या टाकले? वर्षी 3 डोस आता कृषी अमृत कसं जसं झाड वाढत गेलं तसं वाढत 3 किलो पर्यंत आलं. RMPS बी पहिल्यांदा कमी कमी वापरला आम्ही. हा. आम्हाला जास्त म्हणजे वाटलं खर्च होतं जसं पण उत्पन्न निघायला लागलं वाटलं मग आपण मग कसं तुमचं उत्पन्न निघालं याचं? निघलं ना. हो किती वेळा निघालं? 3.5 टन पर्यंत माल निघला आपला. मागच्या वर्षी का? हा, मागच्या वर्षी एकच वर्ष पहिलंच वर्ष होतं ना. स्टार्टिंगला 8 महिन्यात प्लॉट सुरू झालं त्याला. परिसरात काही हे सर नाही बाकी पुढे नाही प्लॉट. फक्त आता समज आपला प्लॉट आहे का, आपलं फळ एवढं आम्ही मार्केटला गेलो तर बेडमध्ये जर 70 रुपये बाकीचं फळ जात असलं तर आपलं 100 जायचं. तर आम्ही नगरला म्हणजे आडतेवाऱ्याला कॉन्टॅक्ट केलं तर ते म्हणले तुमचं फळ घेऊन या. हे 800, 900, 1000 ग्राम भरायचं एक फळ आपलं. बरं तर तिथं गेलं का आता आम्हाला 130 प्लस 70 पर्यंत भाव लागला. बरं. आणि बाकीचे ते अख्ख्या नगर दुप्पट बाजार मिळायचा. हा डबलच. 0 मिनिटात माल उठा. आणि आपण आम्ही गेले स्टॉप करीत. 6 कॅरेट गेले आपले की त्यांची होडा चढी याने मानाचं मला दीर ते कॅरेट ते कल्याणचे परीच घेऊन जायचे मॉलला. बर. म्हणजे बाकीच्यांचा मालपेक्षा तुमचा माल सगळ्या बाकीचा माल मार्केट नव्हता चमक मार्केटमध्ये. आपली याची. माल भरपूर. तुम्हाला नुसतं त्याला फोटो- डाग पडलेले, कुठं काय झाले काय काय सगळं तसलं. तुमच्या फोटो आहे त्याचे? हा आहेत ना. ड्रॅगनची वय. हो, मालाची कोणती व्हरायटी कुठली आहे? जम्बो रेड. अच्छा, बर. आणि मग तुम्ही आता पण 5 दिवस रोज टाकले? हो हो. बर. मग त्याच्यामध्ये कृषी अमृत तुम्ही वाढवत अर्धा किलो पासून सुरू केले का? हा, आपण पूर्ण डोस वापरतो पण तडा कमी वापरतो. थोडं म्हणजे त्याला हा. आता हे वर्ष जास्त वाढवणार आहोत. आता 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 तुमची मे महिन्यात प्रॉपर शेती किती आहे भरवायचं आहे सगळी? आपले 10 एकर आहे समजा सध्या सगळी? ताब्यात. त्याच्यापैकी ड्रॅगन तुम्ही 1 एकर हा, केलं. 1 एकर समजा. बाकीच्या शेतीत काय करता? कापूस, आहे, भाजीपाला. टमाटे, कपाशी. मग त्याला नाही वापरत? ना. नाही नाही आता हे झालं का आता जी मला आता मे महिन्यात टमाटे लागवड करायची हा, तर त्याला मला वापरा. त्याच्यावरच करायची डायरेक्ट. बर. आता याला तुम्ही जे शेवटचा बेसल डोस टाकला तो कधी टाकलाय? जानेवारी महिन्यात. जानेवारी. हो किती टाकला? काही थोडं म्हणजे काय केलं तर काही कृषी अमृत आणि आपलं काही गांडूळ खत आणि ते मशरूम खत म्हणून वरून आधी ते टाकलं आणि वरून मशरूम खतचे आपलं जे शेणखत टाकतात ना म्हणजे शेणखतने काय होतं उन्नी होती मग उन्नीमुळे ते मशरूम खतचे वरून पण शेणखत टाकायची काही गरज नाही ना, आपण सांगतो ना काय टाकायची गरज ते नाही. आम्ही टाकलंच नाही मग ते. मग याला RMPS नाही दिलेला? RMPS दिला ना त्याच्यात मिक्स RMPS किती किती टाकला? तेव्हा म्हणजे 1200 ग्रॅमने टाकला होता. 1 एकरला? हा आणि मग बाकीचं असं. बरं. RMPS दरवेळेस किती घेतला तुम्ही? म्हणजे त्याच्या आधी केलता ना तर जेव्हा फळ होते तर फळाच्या टायमाला मग 3-3 किलोने टाकला होता. फळांचा टाइम हा पाहिलं? मग थोडे फळे झाले मग फळ पोचलं ना ते. हे जे झालेलं आहे तुमचं याचं कारण आपल्याला जर शोधायचं असेल हा तर पहिली गोष्ट कृषी अमृत जे आहे हं. त्याच्यापेक्षा तुमच्या RMPSचं प्रमाण जास्त पाहिजे. जास्त पाहिजे. आता हे जे काय आहे ते तुम्हाला मी थोडंसं स्पष्ट करून सांग हा
पहिली गोष्ट महत्त्वाची, तुमचं जे म्हणजे वापर आहे समजा सध्या शेती जी आहे ही पूर्वीपासून कशावर आहे सगळी रासायनिक. तुमच्या पाण्यामध्ये सुद्धा काय आहे? रसायन. पूर्वी तुम्ही कुठले पिकं घ्यायची वावरामध्ये? कांदा, कपाशी. बरोबर आहे. त्याच्यामध्ये युरियाचं प्रमाण किती होतं? भरपूर होतं. आजही तुमच्या पाण्यामध्ये युरियाचं प्रमाण भरपूर आहे. आता तुम्ही पाणी किती वेळ देता याला बागेला सध्या? आता बागेला फक्त अर्धा तास, किती दिवसातून? 15 दिवसातून पुढंच. अर्धा तास देता. हा कमी, आता कमी आता मागे कधी तिथं तुम्ही 7 दिवसाला देतो 2 तास. आता म्हणजे पहिलं पाणी आपल्याला लवकर बंद केलं नाही, म्हणजे लवकर पाणी जानेवारीपर्यंत सोडायचं. पाणी किती दिलं? फुल द्यायचं होतं आम्ही, म्हणजे फुल म्हणजे किती? म्हणजे 2 दिवसाला 2.5 तास जरी ठेवले पण बेडचं पाणी उतरायचं खाली. ते खाली ना 20 mm आहे ना, बुडवायचं ना चांगलं. हा. चांगला असं तो भरवायचा चांगला. त्यामुळे ते आम्हाला कळली चुकी. काय झालं, पाण्यामध्ये जे रसायनं असतात ते रसायनं याच्यामध्ये शोषली जातात. कारण ह्या झाडाला पाणी साठवून ठेवायची सवय आहे. का बरं? उंट आहे हा झाडांमधला उंट आहे. का? त्याला माहिती आहे उन्हाळ्यात मला काहीच भेटणार नाही. आता आपण ते संधरणे असं केलं ना, पाणीच गळतं त्याच्यातून एवढं. म्हणजे तुम्हाला मगाशी मी त्याचा व्हिडिओ काढला ना, हे जे आहे ना जळलेलं, हे का जळलं ते सांगतो तुम्हाला मी. पहिली गोष्ट, तुमच्या ज्यावेळेस केमिकल पाण्यामध्ये पाणी चेंज ओढलं सगळं जास्त, त्या पाण्यामध्ये काय आहे? रसायनं. मग आता ज्यावेळेस ऊन पडतं तेव्हा त्यातलं पाणी काय होतं? उडायला सुरुवात होती. पाणी उडालं की मागं शिल्लक काय राहतं? रसायनं. त्या रसायनांची हीटमध्ये काय होती? अभिक्रिया, एकमेकाबरोबर रिॲक्शन म्हणतो ना आपण त्याला. साधी लोक म्हणा रिॲक्शन झाली. तुमचं औषध फुटतं का नाही? फुटतं ना. हो होतं. बरोबर आहे ना. तुम्ही पाण्यात टाका, पाण्यात नाही फुटत ते. पण तुम्ही औषध टाका, होते ते लगेच फुटतं. ती कंपनी काय त्याने औषध टाकू नका, पाण्यात टाका ते. बरोबर आहे ना. तुमचं साधी सिंपल गोष्ट आहे. चहा फुटतो का नाही कधी कधी? हो. चहा तुमच्या दुधाने काय होतो? फुटतो. राईट. याच्यामध्ये जे केमिकल गेले ते एकमेकाबरोबर रिॲक्ट होतात आणि ते आतमधले जे काही टिश्यू असतात त्याचा pH वाढवतात आणि त्याला जाळून टाकतात. मग त्याच्यामुळे ते सगळे निर्जीव होतात. निर्जीव झाले का एकदा तुमचा जीव गेला की मग ते सडायला सुरुवात होते आणि ते वाळायला किंवा त्याच्यावरती बर्निंग व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळं मग ते अमृत जल ते सोडायलाच पाहिजे ना. नाही ते मग असं होऊन ते चांगलं दिसतं. याच्यामध्ये स्टोरेज भरपूर आहे का नाही? याला बर्निंग आहे का? नाही. ज्याच्यामध्ये स्टोरेज आहे त्याला बर्निंग नाही होणार. बर्निंग कुठे होतं? ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जातं तिथे. तुमची खोडं बिडं खतरनाक झाली इकडं. हे जम्बोलाच का बरं होतो माहिती का? तुम्हाला घ्यायचा JCB आणि तुम्ही डिझेल मात्र ट्रॅक्टरवर टाकणार. नाही. जम्बो ढोस. हा, आता कसं बोलले, मुद्दा काय राहतो? त्याची जी भूक आहे तेवढं त्याला द्या. तुमचं तिकडे माती तुमची बदलत गेली तर प्लॉट सुद्धा बदलला चांगला आहे. बरोबर आहे की नाही? आणि तिकडे काय होतंय, थोडंसं माती हलकी आहे, मग त्याच्यामुळे तुम्हाला तिकडे प्रॉब्लेम येतोय. आता एक लक्षात घ्या, इकडं दगडांचं प्रमाण जास्त आहे ना इकडं. मुरमाडी जमीन तिकडे कशी आहे? तिकडे काळी आपली, म्हणजे जास्त काळी तर ती पाणी धरून ठेवती. तुम्ही सगळ्या प्लॉटला पाणी सारखंच देता. सारखं. बरोबर आहे ना. म्हणजे पाणी ज्यावेळेस एकाच वेळेस जातं, इकडं अर्ध पाणी जातं, इकडे अर्ध जातं. दाब तर पाण्याचं सारखंच असतं. तुम्ही काय करा, जिथून पुढे तुमचं पाणी जमीन काळी आहे तिथं मध्ये कॉक टाकून घ्या. इकडे पाण्याची गरज आहे पण तरी पण तुम्ही टाकलं दिलं तेवढी गरज नाही. याला पाण्याची गरज किती आहे? 8 दिवसातून. किती? 8 दिवस. 8 दिवसातून 2 तास तुम्ही पाणी दिलं. ओके. नाही त्यावेळेस आता तर रेस्ट चालू आहे तुमची. मेन गोष्ट काय राहते, ड्रॅगन बरोबर जर खेळायचं तर सगळ्यात मेन खेळ पाण्याचा आणि पोषण. पाणी आणि पोषण हे जर खेळ तुम्हाला जमला तर तुमचं कुठलंच प्रॉब्लेम तुमचा निर्माण होणार नाही. मग आता इथं समस्या काय राहिली की तुमच्या लक्षात नाही आलं की तिकडची जमीन वेगळी, मग तिकडे पाण्याचं प्रमाण काय ठेवावं लागेल? कमी ठेवावं लागेल. इकडचं जमीन हलकी आहे तर पाण्याचं प्रमाण जास्त ठेवावं लागेल. काळ्या जमिनीमध्ये ड्रॅगन चालत नाही. हे ड्रॅगन हे दुष्काळी पीक आहे. मी नेहमी सांगत असतो, जेवढं तानावर जगलते तेवढं चांगलं. बरोबर आहे. ड्रॅगनमध्ये जी शेतीमध्ये तुम्हाला सक्सेस पाहिजे, आता समजा ही जी झाडं डेव्हलप झाली याचा अर्थ तुमची ही जमीन त्याला सूट झाली, तिकडची जमीन त्याला सूट होत नाही. जी जमीन सूट होत नाही ना, मग तिच्यामध्ये काय काय बदल करायचे? बेसल डोसमध्ये कृषी अमृतचं प्रमाण तिकडं कमी, RNPHचं प्रमाण जादा. इकडे तुम्हाला कृषी अमृतचं प्रमाण RNPHचं प्रमाण शिफारशीप्रमाणे आपलं आहे ते रेग्युलर. ड्रॅगनमध्ये 2 चाक,
एक चाक म्हणजे खत व्यवस्थापन आणि दुसरं पाणी व्यवस्थापन. हे 2 गोष्टी तुम्हाला जर जमल्या तर तुम्ही कुठल्याही मातीमध्ये ड्रॅगन काय करणार सक्सेसफुल करणार. राईट. आता तिकडं तुमचं पाणी व्यवस्थापन थोडंसं कमी करून खत व्यवस्थापन वाढवा. हो आलं लक्षामध्ये. इकडे पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन दोन्ही पण वाढवा, दोन्ही पण व्यवस्थित ठेवा, बॅलन्स. तो बऱ्यापैकी ओके जमलं आहे तुम्हाला. ते तुमच्या झाडं तुम्हाला सांगतं की नाही हे मला ओके पटतं आहे. मग इकडं पण थोडासा परिणाम का बरं आहे, कारण तुमचं त्यावेळेसच पाणी जास्त गेलेलं आहे. हो पहिलंच पाणी लवकर. तुम्ही जानेवारीपर्यंत किती पाणी दिलं तुम्ही? फुल दिलं म्हणजे पाणी दिलं. फुल म्हणजे किती? फुल म्हणजे ओले व्हायचे. 3 तास पाणी 2.5-3 तास सोडलं का बरं आंघोळच घालायचे बघ तुम्ही. हा ते खाली यायचं. मुलांना आंघोळच घालायची. बरोबर आहे की नाही. तुम्ही पाणी ज्यावेळेस जास्त देता ना त्यावेळेस तुम्ही खत टाकलं त्याचा काही उपयोगच नाही होत. हो खताचा पॉवर सगळा काय होऊन जातो निघून गेलं. आणि म्हणून सनबर्निंग. तुम्ही म्हणता अरे आम्ही तर वैदिक वापरतोय मग बर्निंग कसं झालं. आणि त्यात ही व्हरायटी कुठली आहे? जम्बो. जम्बो. जम्बोचा नियम काय आहे, तुम्ही जम्बोला खायला पण जम्बो फरक आहे. जम्बो व्हरायटी म्हणजे तुमचा डायरेक्ट JCB सारखा आहे. त्याचा मालच काय राहतो मोठा राहतो. त्याला छोटं फळ जन्माला घालता येत नाही. एक फळ होतं ना 1200 ग्रॅमचं होतं का नाही. मग तुम्ही त्याचा नाद करायचा ना तर मग त्याचं पुरं करायचं. हा मग मी नेहमी काय सांगतो की तुम्हाला शक्य नाही ना तेवढं पोषण देणं. मग तुम्ही एवढे आता किती पोल केले तुम्ही सगळे? 770. बरोबर आहे की नाही. मग तुम्ही 200च पोल लावा. माझा असा आग्रह असतो तुम्ही 200च पोल लावा. हा पण असे प्रॉपर. का शेर बनवा. तुम्ही 1000 लावणार आणि सगळ्या शेळ्या बनवणार काय उपयोग? हा बरोबर. इथे तुम्हाला काय करायचं आहे, तर समजा तुम्ही आता ही झाडं लावली. आता तुम्हाला किती दिवस झाले याला टोटल? 20 महिने. 20 महिन्यात झाला. हो मग 20 महिन्यामध्ये तुम्ही एक फळ काढलं. हो बरोबर आहे. किती निघालं टन म्हणे? 3 टनच्या पुढे 3 टन निघालं. सरासरी काय रेट मिळाले? 170 तसं म्हणजे 140-45 रुपये. 140 हा म्हणजे 14 तरी 42 तरी 3-4 लाख रुपये झाले. हा 4 लाख रुपये झाले. झाले ना. अरे वा छान, व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही खर्च किती केला आता? हे सगळं स्ट्रक्चर वगैरे किती आला खर्च? खर्च लय मोठा म्हणजे तरी पण एक 4 कंपाऊंड वगैरे धरून 10 पर्यंत गेला. गेलाय हा तुमचा. आणि आपलं खताचा खर्च 1,80,000 पर्यंत गेला. आपला 180 पर्यंत गेला. तो निघाला सगळा. ते निघलं ते निघून आला सगळं. ठीक आहे. आता तुम्हाला इथून पुढे काय करायचं? आता हे तुम्ही जे बेसल डोस देणार इथून पुढे, बेसल डोस याची जी गरज आहे हा याची गरज पाहता याला बेसल डोस हा स्ट्रॉंग पाहिजे. म्हणजे एका पोलला कमीत कमी 4 किलो. 4 किलो म्हणजे कृषी अमृत ते धरून सगळं. आणि तुमचे 40 जरी गुंठे असलं हा तरी पण याला 4.5 किलो RNPS. बर. दुसरी गोष्ट जी आहे की याच्यामध्ये तुम्हाला मल्चिंग करणं एक महत्त्वाची गरज आहे. 65 करा, काय तुमच्याकडे उपलब्ध असेल त्याप्रमाणे करा. सनबर्निंग व्हायला तुमची मुळी तापणं हे एक पण कारणीभूत आहे. हा बरोबर आहे ना. मग मुळी तुम्हाला सांगतो मी, पाय जर भाजले, पाय तुमचे जर समजा जमिनीवर तुम्ही चालले जर पाय जर भाजले ना तर तुमच्या डोळ्यांची आग होती. आग होती. हो आता डोळ्यांचा आणि पायाचा काही संबंध आहे का? पण पाय भाजल्यावर आग कोणाची होती? डोळ्यांची होती. म्हणजे हे शरीराची यंत्रणा आहे. तशी मुळी जर भाजली तर पानांची आग होती. कारण ते जे काही रसायन आहे त्याची सेन्सेस कुठे जातात? रक्त तिथून फिरून येतं ना. हो तिथलं रक्त तापलं, ते तापलेलं रक्त कुठे येतं? वर येतं. वर येतं शरीरामध्ये. तसंच झाडाचं पण आहे. हो. मग तुमचे जे हीट जे तयार होतं ना ते फक्त बाहेरून उन्हाने नाही होत, आतून पण होतं. म्हणून जेवढं तुम्हाला पाणी कमी ठेवता येईल, जेवढं तुम्ही आता समजा तुम्ही पाणी पूर्ण बंद कधी केलंय का चालू आहे आता? नाही 1 महिना म्हणजे बंद झालं आता. पूर्ण बंद पण केलंय. आपलं थोडं मुळी ओली होण्यापुरतं द्यायचं आपलं अर्धा तास. ड्रेंचिंग करा ना त्यापेक्षा. पाणी देण्यापेक्षा पाण्याची ड्रिचिंग पाणी देण्यापेक्षा आहे ना अमृतजलचं पाणी करायचं. अजून केलंच नाही ना तुम्ही? केलं ना, वापरलं ना आता ह्याला. किती वेळा सोडलंय? ह्याच्या आधी पण सोडलं होतं ना, आता त्या दिवशी काय करायचं? अमृतजलचं पाणी करायचं, हो. त्याच्यामध्ये सॉईल चार्जर आणि एनर्जी बुस्टर घ्यायचं. हा आणि सॉईल चार्जर किती घ्यायचं? 1 लिटरला साधारणतः 20 ml घ्यायचं. हा आणि एनर्जी बुस्टर 2 ml घ्यायचं 1 लिटरला. हो. त्याप्रमाणे त्याला ड्रेंचिंग करायचं. एका झाडाला एका पोलला साधारणतः तुम्ही हाताने करायचं. हा. 1 लिटरपर्यंत करायचं. तुम्ही जर असं केलं तर उन्हाळ्यामध्ये त्याच्यामध्ये सहनशक्ती आहे. हो. अजून एक सनबर्निंगसाठी आपण एक फॉर्म्युला काय सांगितला की आपल्याकडे 4 प्रोडक्ट आहे. इन्स्टंट चार्जर, हो त्याच्यानंतर वॉटर चार्जर, एनर्जी बुस्टर आणि प्लांट क्लीनर. म्हणजे दर 15 दिवसाला एक इन्स्टंट चार्जर, एनर्जी बुस्टर
आणि फ्रूट चार्जर हो याचा एक स्प्रे झाला. पुढचा स्प्रे प्लांट क्लीनर आणि वॉटर चार्जर. हो आता याच्यामध्ये तुम्हाला पाणी व्यवस्थापन कळलं आहे काय हो करायचं. हो पावसाळ्यामध्ये पाऊस नाही पडला तर पाणी द्यायचं. हो हिवाळ्यामध्ये तुमचं पाणी हे तुमची जमिनीच्या पोतात, समजा ही जमीन असेल तर ह्या जमिनीला साधारणतः 10-12 दिवसातून 2 तास पाणी द्यायचं. हो 1 ते 1.5 तास किंवा 2 तास. बरोबर. पाणी तुमचं ह्याच्या खाली नाही आलं पाहिजे. हो ह्याच्या खाली जर पाणी जात नाही, खाली उकळून बघायचं. जर गाळ होत असेल हा तर पाणी नाही द्यायचं. होते ना. आता बर्निंगसाठी तुम्हाला मी 2 स्प्रे सांगितले हो आणि मल्चिंग सांगितलं. मग मल्चिंग तुम्ही कशाचं करू शकता बघा. हे रत्रीचं हे असं हे होतं ना सुप्त आवश्यक जातं का? नाही काय प्रॉब्लेम नाही. प्रत्येक पिकाचं आहे ना काय असतं, आता याचं शास्त्र असं आहे. उन्हाचं तुम्हाला याचा स्टॉमॅटो रात्रीचा ओपन होतो. हा याचा स्टॉमॅटो म्हणजे पानाची छिद्र. हा. याचं जे पानाला रंध्र असतात छिद्र, त्या छिद्रामधून श्वासोश्वास करणं, बाष्पीभवन होणं, बरोबर आहे ना. हो मग हे सगळं जे कधी होतं याचं स्टोमॅटो ओपन असल्यावर, बरोबर आहे. याला डोळे येतात मध्ये, मग हे डोळे रात्रीचे ओपन होतात. मग ज्यावेळेस तुम्ही आता तानावर सोडले ना ते, हा मग तानावर सोडल्यामुळे त्याला मुळीला पाणी मिळतंय का. नाही मग याला सिग्नल पोहोचलेला आहे की तुझ्यामध्ये जे पाणी आहे ते काय करून ठेव, राखून ठेव, कारण आता पाणी मिळणार नाही. असं कोणी सांगितलं, मुळीने सांगितलं पानाला. मग पान काय करतं, स्वतः रात्रीचे टोमॅटो काय करतं, हां बाई पानं मिटून घेतं, जेणेकरून टोमॅटो काय होतो, उघडलेला टोमॅटो सुद्धा झाकत बरोबर आहे. हो ही झाडाची बुद्धिमत्ता किती हुशार आहे. मग आपलं आता मे महिन्यात 15 तारखेला भेसळ ढोस असं आमचं नियोजन होतं. बरोबर आहे. ते बरोबर आहे ना? मी बरं चालेल ना, काहीच अडचण नाही. तुमच्याकडे पाणी कधी येतं, पाऊस. पाऊस तिथून पुढे मग होते सुरू पुढं समजा वातावरण बदलत अच्छा चालेल ना. त्याच्या अगोदर काय करा, 15 भरून टाकू. 15-20 ह्यात पाऊस पडायच्या आत बेसल डोस घ्यायला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. मग तेव्हा भेसळ ढोसला पाणी द्यायला पाहिजे की नाही? नाही नाही काही नाही, देऊन ठेवायचं, पाणी येईल ना. मग वाटलं तुम्हाला ड्रेंचिंग करून ठेवा. हा म्हणजे ड्रेंचिंग केल्यावर काय होईल, बेसल डोस पॅक राहील, हा. म्हणजे तो उन्हाने खराब होणार नाही. हा सॉईल आणि एनर्जी बुस्टर हा याचा अमृतजलच्या पाण्यामध्ये ड्रेंचिंग करून ठेवलं की नंतर टेन्शन नाही. चालतं. असं करायचं. आणि पाऊस आल्यानंतर जे पाणी तुम्ही सुरू करणार आहे तेव्हा पाणी, किंवा जर पाऊस नाही आला तुम्ही पाणी द्या जर असेल तुमच्याकडं. पाणी आहे, ठेवलं त्याच्यासाठी काही अडचण नाही. 15 मे नंतर हवा फिरते, म्हणजे गरम हवा काय होती, थंड होती. तिथून पुढे बाग धरून टाक. हो ओके. हे आता हे आपले हे पावडर फवारली होती ना, हां हां. तर हे नाही ना गरज त्याची आता. त्याची काही गरज नाही. ते शेतकरी जुने शेतकरी म्हणतात काय होतंय बघा, लक्षात ठेवा. तुम्ही सिंपल साधी गोष्ट आहे, तुमच्याकडे बजाजची गाडी होती, हा बरोबर नाही, तुम्ही मागं गिअर टाकीत होते किंवा पोर टाकीत होते. हो आता होंडाची आली, तिचे गिअर उलटे, उलटे हो मग तुम्ही तेच गिअर इकडे टाकले तर गिअर मोडून टाकाल. मोडते हो बरोबर. म्हणजे केमिकलचे गिअर वेगळे, आता ह्याची वैदिकचे गरज आहे. वेगळे. पहिलं होतं ते गरज होती त्याची, पण आता नाही तसं नाही. त्यांच्याकडे काय आहे, त्यांच्याकडे सनबर्निंगला पर्याय पर्याय नाही. नाही. हो मग ते काय करता, बाहेर कोटिंग करा. समजा चेहऱ्यावर पिंपल्स आले, हम्म. ते जातीच नाही, आता लग्न तर करायचंय, मग मेकअप करा. हा खरं खोटं आहे. खरं आहे. तसंच आहे की जर तुमच्या केमिकलनी तुमच्या झाडाचं बर्निंग थांबतच नाही आहे तर मग त्याला वरून काय करा, हो पण कोटिंग केल्याने तुमचं जे स्टॉमॅटो आहे त्याचा पण परिणाम होतो ना. हो होते. बरोबर आहे की नाही. त्याच्यात केमिकल म्हणजे ठीक आहे फायदेशीर असेल, ते काही त्रासदायक असा विषय नाही, हा. परंतु त्यांनी आमच्या जे नैसर्गिक प्रक्रियेमध्ये काय होतो, अडथळा. हो हो बरोबर. मग अमृत जलचं पाणी असं हे ड्रिप मधून सोडायचं चालतं ना, हे आपण Drip जसं मधून नाही सोडायचं, हाताने ड्रेंचिंग. नाही नाही आता आपण प्रत्येक वेळेस आता पावसाळ्यात पण देणार ना, मग तेव्हा पावसाळ्यामध्ये उलट हाताने द्यायचं, पावसाळ्यामध्ये पाणी द्यायचंच नाही. हे बघा, ड्रेंचिंगला मजुरी जाईल तुमची किंवा मेहनत जाईल, पण त्याचं फळ तुम्हाला मोठं मिळेल. हो हो तुम्ही जर ड्रेंचिंग हाताने नाही केली, एकच एकर आहे तुमचं, काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला करायला. बरोबर आहे हा, ना. होतं. सवय लावून घ्यायची तेवढी एक. का, कारण त्याला तुम्ही जेवढं हाताने खाऊ घालाल तेवढं ते प्युअर भेटेल. हो. तुम्ही जेवढं ड्रीपमधून सोडाल तेवढं ते डायल्यूट होऊन जाईल. हम्म. नाही डायल्यूट होतं ना ते. मग पाणी एवढ्या पाण्यामध्ये त्या झाडाला परत मेहनत लागते. तुम्ही जे पाण्यात पांगवलं ते झाडाला परत गोळा करावं लागतं. तुम्ही जर ड्रीपमधून सोडलं तर रिझल्ट मिळणार तुम्हाला, पण तो रिझल्ट कमीत कमी 50% कमी होणार. हा ज्या झाडाला सनबर्निंग जास्त आहे त्याला हाताने ड्रेंचिंग करा. 100-100 ml करून टाकायचं का झाडाला, 50 ml 100 ml. सॉइल चार्जर. हां, ज्या झाडाला जास्त इफेक्ट आहे त्याला हा हा लगेच त्याचं बर्निंग थांबलं बघा. चालतं. जेव्हा तुमचा बाग धरायला येईल ना हा तेव्हा बर्निंगचा जो भाग आहे तो जर समजा पूर्ण खराब असेल तर कट करून टाकायचा. हा बस तेवढं करायचं. आणि कट झाला की एक डिसीज फायटर
आणि प्लांट क्लिनरचा एक स्प्रे घ्यायचा. ठीक आहे. आणि ते फंगी वगैरे ते आता नाही तेच प्लांट क्लिनर, तेच आहे का? हा. प्लांट क्लिनर तेच आहे. त्यालाच नाव आहे, नाव फक्त बदल त्याचं. हा. आपण काही रोगावर कामच करत नाही ना, हो. म्हणून ते रोगाचे नाव आपण काढून टाकले. आता तुम्ही मल्चिंग जर केलं त्याचा फायदा सांगतो तुम्हाला मी. मल्चिंग केल्यावर तुमची मुळी तापणार नाही, सनबर्निंगचं नवीन प्रॉब्लेम तयार नाही होणार. दुसरी गोष्ट तुमचं सेंद्रिय कर्म मेंटेन होईल. पाऊस झाल्यावरती ह्या जमिनीची धूप होणार नाही. हो. अशा अनेक गोष्टी तुम्हाला धूप होते. फायदेशीर होतील. लई दाट टाकायचे, थोडं पातळ टाका. हो. काळ्या रानामध्ये जर करायचं असेल ना तर बेड उंच करणे आणि बेसल डोस स्ट्रॉंग टाकणे एवढा एकच पर्याय, आणि पाणी अजिबात नाही देणे. नमस्कार, मी योगेश जगताप. मी पूर्ण नगर आणि बीड जिल्ह्याचं काम बघतो. कोणाला कोणत्याही पिकाविषयी काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर मला संपर्क करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 8669 200 222. तुम्ही व्हिडिओ पाहत राहा, त्यातून तुमचं दुरुस्ती होत राहील. आणि व्हिडिओतूनच हे सगळा अभ्यास केलेला आहे. बरोबर आहे, चांगले नाही. आणि कोणाचा सल्ला नाही घेतला, काही नाही. एकदम कधी मध्ये काही अडचण आली तर सरला फोन करायचा. बरं. बाकीचे सर हाय तर उघडून चांगलं आहे, सर चांगलं आहे. येत. तुम्ही प्लॉट पाहिला का? हा पाहिला, आज पहिल्यांदा पाहिला? पहिल्यांदाच पाहिला. बरं बरं, म्हणजे खास व्हिजिटलाच आले होते. काय वाटलं पाहून सगळं? प्लॉट एकंदरीत चांगलं. आणि तुम्ही बाजू इकडे उभे होते का तुम्ही? हा, इथं होतं बाजूला. मार्गदर्शन सगळं ऐकलं? काय उपयोगाचं आहे? आहे ना सर. वापरतो सर. मग तुम्हाला आज इथं भेटण्याचं काय म्हणजे हे अनुभव घेण्यासाठीच. बघा ऐकलं ना, बघा त्यांच्याकडे ड्रॅगन आहे का? नाही आहे का? नाही. नाही. तरी पण ते काय अभ्यास करताय? डाळिंब नाही तरी आम्ही परिसंवादाला बरोबर आहे की नाशिकला नाही? गेलो. म्हणजे शिकण्यासाठी पिकाची एससीटी मध्ये काहीच गरज नाही. हो. एवढं सोपं आहे. आज तुम्ही इथं आले, इथं काहीतरी शिकायला भेटलं. हा. बरोबर आहे की नाही? म्हणजे ज्याला शिकायचं आहे त्याला कुठं पण शिकायला मिळतं. आणि जो शिकत राहतो तो नेहमी पुढे पुढे चालत राहतो. तुम्ही जेवढं वाचाल तेवढं तुम्ही वाचत जाल. जेवढं तुम्ही पढेगा किसान तो आगे बढेगा किसान. आणि ज्ञान तेथे मान आणि ज्ञान तेथे मार्ग. 4 महिन्यापासून आम्ही रासायनिकच्या दुकानात गेलोच नाही. एससीटी वैदिक पहिल्यांदा माती स्वच्छ करतं, पिकावर काहीच करीत नाही. पहिलं काय करतं, मातीमध्ये असलेले रसायनं, मातीमध्ये असलेले तुमचे खतं, ज्याच्यामध्ये हा वाढलेला pH, EC, TDS हे सगळं काय करतं, CN रेशो बॅलन्स करतं. दुसऱ्या स्टेजला त्याच्यामध्ये असलेले सुप्त जीवाणू, सुप्त तिथले फंगस, त्यातले सगळ्या प्रकारचे जे तुमचे गांडुळं ह्या सगळ्यांना ॲक्टिवेट करतं दुसऱ्या स्टेपला. तिसऱ्या स्टेपला ते सगळी ऊर्जा तयार करून झाडाला देतं. आणि चौथ्या स्टेजला तुमच्या झाडाला त्याचे रिझल्ट मिळतात. किती स्टेज आहे सगळ्या? 4. जर काही तुमची जमीन जर चांगली असेल तर डायरेक्ट तिसऱ्या स्टेजचा रिझल्ट मिळतो. आणि तुमची जमीन आणि पाणी पण चांगलं असेल तर डायरेक्ट चौथ्या स्टेजचा रिझल्ट मिळतो. आता मी टोमॅटो घेतलं. बरं. टोमॅटोला सुरुवातीला काय केलं, बेसल डोस टाकला. पीएच आणि कृषी अमृत हे सगळं आपल्या कंपनीच्या नियमाप्रमाणे. पण 15-20 दिवस त्याची ग्रोथ बी समजली नाही, काहीच नाही झालं ना सगळ्यासारखं. तरी पण आम्ही सरांना बोललो काय हरकत नाही म्हणलं, आपल्याला 100% हेच करायचे. नाही आलं टोमॅटो गेलं तरी हरकत नाही. बरं. मग परत नंतर हळूहळू 15 दिवसानंतर त्यांनी ग्रोथ पकडली, मुळी सुरुवात झाली. बीडमध्ये हे कॉमन गोष्ट आहे. परत नंतर मग मी काय केलं, सॉइल चार्जर आणि एनर्जी बुस्टरची ड्रिंचिंग केली. परत आणखी ग्रोथ चांगला पकडला. म्हणजे बेसल डोसवर बीडमध्ये काहीच होऊ शकत नाही. आणि एका डोसमध्ये कॅरेट विचारा सर, किती झालं आपलं एकरी कॅरेट अवरेज? आता तसं सुरुवातीला 400-500 कॅरेट आम्ही असे विकले, रेट बर बर बर. परत नंतर ते सोडून बी दिलं. बर. का सोडून दिलं तर त्याला 1.5 महिना झालं मी पाणी बंद केलं. बर बर. आता पण झाडाला कडक माल आहे, 1.5 महिने पूर्ण. आतापर्यंत मी जवळपास 10 वर्षापासून टोमॅटो करतो. तर शेवटी सुरुवातीचे 3-4 तोडे चांगले होते, बरोबर बरोबर. आणि नंतर गोळीच तयार होती. पण यामध्ये आपल्याला शेंड्याचे बी आणखी गोळीच दिसली नाही, सापडली. सगळा माल मोठा. पण त्याला मी डबल बेसल टाकला. बरोबर आहे ना. 50,000 म्हणजे तुमची जमीन काय झाली आता, तिला सुपीकतेला आली की नाही. आपल्याला काम जमिनीवर करायचं, आपल्याला पिकावर काम. तुम्ही जर पिकावर काम करत होते तर मग याच्यावर येऊन पिकावर काम करू नका. मिरची माझ्याकडे 2 एकर आहे, त्याला सेकंड बेसल भरलाय. करा व्यवस्थित. नाही 100% आम्हीच भरोसा याच्यावर टाकला. नाही करा तुम्ही, शिवाय करायचंच नाही. चांगलं आहे. शेती करायची तर एससीटी वर. हे 85 एकर माझी जमीन आहे असं समजा, तुमची नाही माझी आहे. आणि ती आपल्याला सक्सेस करायची. खूप छान. चला, शिक्षणाबरोबर शेतीचं पण शिक्षण सुरू करून द्या. तुम्ही घरी टोमॅटो खाली कसे वाटले? नंबर 1. आता पण आमच्या घरचे गेले शेतात ते टमाटो आणून भाजी टाकतात. 1.5 महिना सोडून दिले. बरोबर आहे की नाही. तुम्ही जे पिका करता पिकांमध्ये काय झालंय, बदल झाला. ठीक आहे, टिकून ठेवा. चला, धन्यवाद.